हॅलो डिअर क्लास 9 स्टुडंट्स. आज आपण आपल्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरचं पुढचं लेक्चर कंटिन्यू करतोय. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं व्हॉट इज मीन बाय ओम्स लॉ. ओम्स लॉ वरचे काही न्यूमेरिकल होते ते पण आपण घेतले होते. आता आपण त्या चॅप्टरचा पुढचा कन्सेप्ट सुरू करू. पुढची कन्सेप्ट सोपी आहे जी आपण 8th स्टँडर्डला ऑलरेडी शिकलो होतो. पुढचा जो कन्सेप्ट असेल तो असेल आपल्याकडे इलेक्ट्रिकल सर्किट. आता इलेक्ट्रिकल सर्किट म्हणजे काय आणि कसं ड्रॉ करायचं ते आपल्याला बघायचं. तुम्हाला विचारलं जातं बघा, इलेक्ट्रिकल सर्किटची डायग्राम ड्रॉ करायला विचारले जाते 2 मार्कसाठी. 2 मार्क जर आपल्या हक्काच्या असतील आणि एवढे सोपे टॉपिकचे जर देणार असेल कोणी तर का बरं सोडायचे ना. इलेक्ट्रिकल सर्किट कसं ड्रॉ करायचं बघा. आपण इलेक्ट्रिकल सर्किट ड्रॉ करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता प्रत्येक गोष्टीला कशाला काय म्हणतात आधी आपण सर्किट ड्रॉ करू, मग आपण काय करू कशाला काय म्हणतात ते बघू. सपोज आपण इथून सुरू केलं, काय म्हटलं आपण, आपल्याला इलेक्ट्रिकल सर्किट ड्रॉ करायचंय. मग आपण सुरुवात इथून केली. त्यानंतर मी काय केलं, इथे एक सर्कल टाकला आणि त्याच्यामध्ये मी लिहिलं ए. काय होतं त्याचा अर्थ ते आपण बघू पुढे जाऊन. आपण काय म्हटलं, इथून आपण कंटिन्यू केलं सर्किट. त्याच्यामध्ये आपण टाकला एक रेझिस्टन्स. हे तर माहिती आहे आपल्याला, आपण लास्ट लेक्चर शिकलो होतो रेझिस्टन्स. त्याच्यानंतर आपण काय केलं, या रेझिस्टन्सच्या अक्रॉस मी काय केलं, इथून असं एक काय केलं जॉईंट टाकला आणि या जॉईंट वरती मी इथं काय दिलं, एक अल्फाबेट दिला व्ही आणि याला पुन्हा कंप्लीट केलं. पुढे जाऊन आपण काय सांगतोय, त्याच्या पुढे जाऊन आपण ही जी काही आपल्याकडे कनेक्शन असेल याला आपण पुढे आणलं इकडं आणि बघितलं आपण असं दोघांनाही आपण काय केलं इक्वली खाली आणलं आणि आपल्याला काय स्केलने करायचं हे सगळं तुमच्यासाठी. मग आपण काय केलं इथं बघा, पुढे जाऊन आपण काय म्हटलं, या सर्किट मध्ये आपण म्हणतोय करंट वाहील की नाही हे बघण्यासाठी मला काय लावावं लागेल बरं, करंट चालू आहे की नाही याच्यातून ते बघण्यासाठी मला एक बल्ब लावावा लागेल. इथं हा असेल आपल्याकडे बल्ब. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण काय म्हणतो, आता बल्ब तर इथं लावला आपण, पुढे काय असेल आपल्याकडे, सगळ्यात महत्वाचं याला करंट देण्यासाठी काय लागेल आपल्याला, एक बॅटरी. पुढे जाऊन आपण काय म्हणतोय, बल्ब चालू किंवा बंद करण्यासाठी आपल्याला काय लागेल, एक की. आणि अशा पद्धतीने आपलं काय कम्प्लीट होतं सर्किट. मग आता ही सर्किटची डायग्राम असेल बघा, किती नाही म्हटलं तर सर्किटच्या डायग्राम मध्ये कुणाला आणि काय म्हणायचं आपल्याला ते समजून घ्यायचंय. मग आता बघा बरं, मला एक सांगा, आपण काय म्हटलं होतं, करंट कसा वाहणार आहे आपला इकडे, हा कोण जाईल आपला करंट जाईल. चार्ज कुठं वाहतो आपला, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे. आणि आपला जो काही म्हणतो आपण करंट असेल किंवा व्होल्टेज असेल किंवा आपण म्हणतो करंटचं डायरेक्शन काय असतं, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे. मग असं आपल्याकडे कोण येईल, आपला करंट येईल. आपण पहिल्या लेक्चरला समजून घेतलं होतं चार्ज कुठून कुठं वाहतो, करंट कुठून कुठे वाहतो. मग बघा बरं, आता हे आपल्याकडे एक सर्किट आहे, याला आपण काय म्हणू, इट्स अ इलेक्ट्रिकल सर्किट. आता याचं नाव देणं गरजेचं असेल. मग आता इलेक्ट्रिकल सर्किट तर ड्रॉ केलं, पण सर्किट ड्रॉ केल्यानंतर मला क्वेश्चन असा असेल की याच्यामध्ये आलेल्या कॉम्पोनंटचं नाव काय काय. मग सगळ्यात पहिलं बघा, इथं आपण रेजिस्टन्स दिला म्हणजे याला आर लिहू आपण. मग सगळ्यात पहिलं इथं आपण नाव देऊ याला, म्हणजे आपल्या लक्षात येईल काय, इथं जे काही आपल्याकडे असं ब्रॅकेट सारखं दिसतंय, आपल्याकडे 2 ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये एक डॉट आहे. तर ह्या ब्रॅकेट सारख्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, इट इज नथिंग बट इट इज द की. की किंवा त्याला आपण नाव काय देतो, स्विच. आपल्या घरामध्ये बघा बरं, लाईट असेल, आपल्याला ज्यावेळी फॅन लावायचा त्यावेळी आपण काय करतो, जातो आणि बटन दाबतो. बटन म्हणजेच काय आपल्याकडे की किंवा स्विच. इथं कोण आहे आपल्याकडे, इथं आपल्याकडे एक गोष्ट आहे, तिला आपण काय म्हणतो, सेल. सेल म्हणा किंवा त्याला आपण अजून एक नाव देतो काय, बॅटरी. सेल किंवा ही काय आपल्याकडे बॅटरी. मग आता सेल असेल किंवा बॅटरी असेल, सेल आणि बॅटरी मध्ये डिफरन्स काय ते आपण पुढे जाऊन बघू. हा आपल्याकडे कोण आहे, इंडिकेटर आहे, म्हणजेच कोण आहे, हा आपला बल्ब असेल. बल्ब कशाचं काम करणार आहे, जेव्हा आपण स्विच ऑन करू, बटन ऑन केल्यानंतर करंट वाहतोय की नाही या सर्किट मधून हे कोण दाखवणार आहे आपल्याला. बल्ब ग्लो झाला तर काय करंट वाहत असेल, बल्ब ग्लो नाही झाला तर काय करंट वाहत नसेल. ठीक आहे. पुढे जाऊन आपण काय म्हणतो, हा जो आपण ए लिहिला होता याला काय म्हटलं जातं, ए मीन्स ॲम्मीटर. आता ॲम्मीटर शब्दामध्ये समजून घ्या मिनिंग. आपण पहिल्या लेक्चरला बघितलं होतं, इलेक्ट्रिकल करंटचा जेव्हा कन्सेप्ट बघितला होता तेव्हा आपण बघितलं करंटचं युनिट काय असतं, अँपियर. करंटचं युनिट काय असतं, अँपियर. चार्ज पर युनिट टाइम म्हटलं होतं आपण त्याला, कुलम पर सेकंड, त्याच्यावरून युनिट काय येतं, अँपियर. मग आता हे जर अँपियर युनिट असेल आणि ह्या सर्किट मधून करंट वाहतोय की नाही हे दाखवण्यासाठी आपल्याकडे कोण असेल, अँपियर वरून नाव आलं ॲम्मीटर. म्हणजेच काय, हा करंट वाहतोय की नाही हे दाखवेल. आता हे कसं दाखवतं, एक इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याकडे ॲम्मीटर असं असेल, त्याच्या आतमध्ये काय असेल, एक ग्लासची विंडो असेल
सेंटरला इथे एक ॲरो असेल आणि तो 0 वरती असेल आपला इथे असा. जर याच्यातून करंट वाहत असेल तर तो काय करेल, ॲरो इकडल्या बाजूला डिफ्लेक्ट होईल. जर आपण म्हणतो करंट एकदम मायनस मध्ये असेल किंवा जात पण नसेल त्यावेळी ॲरो इकडे डिफ्लेक्ट करेल. वेगवेगळ्या डायरेक्शनला डिफ्लेक्ट होतो ॲरो आणि तेव्हा आपल्याला कळतं सर्किटमधून करंट वाहतोय की नाही. ठीक आहे. आर तर आपल्याला माहिती कोण आहे, आपला रेझिस्टन्स आहे. कशासाठी वापरतो आपण, करंटला स्लो डाऊन किंवा स्टॉप करण्यासाठी आपण वापरतो रेझिस्टन्स. अँड लास्टली आपल्याकडे पुढे जे नाव दिसतंय ते कोण आहे आपल्याकडे, व्ही. व्ही म्हटल्यानंतर याचं नाव येतं आपल्याकडे व्होल्ट मीटर. मग आपल्याला माहिती आहे आपण एक गोष्ट अजून शिकलो होतो काय, जेव्हा कधी आपण पोटेन्शियल डिफरन्स मोजतो त्याचं युनिट काय आपल्याकडे, व्होल्ट. मग ह्या सर्किट मधून किती पोटेन्शियल डिफरन्स रन करतोय, किती व्होल्टचा करंट जातोय हे दाखवण्यासाठी काय असतं आपल्याकडे, व्होल्ट मीटर. त्याचंही काम असंच चालेल ॲमीटर सारखं. तर मग या पद्धतीने बघा आपल्याकडे असतं इलेक्ट्रिकल सर्किट. या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये येणारे जेवढे कॉम्पोनंट असतील सगळे आपण व्यवस्थित डिस्कस केले. इलेक्ट्रिकल सर्किटची डायग्राम आपल्याला 2 मार्कसाठी काढायला विचारली जाते. सो ह्या डायग्रामची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि पुढे आपण कंटिन्यू करू पुढचा टॉपिक. आता आपल्याकडे बघा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपण काय सांगतोय, सर्किटचा टॉपिक जर संपला असेल तर आपल्याकडे 1-2 छोटे छोटे टॉपिक येत आहेत, त्यांना आपण बघू. चॅप्टर मध्ये आपल्या फक्त महत्वाचे 2च टॉपिक राहत आहेत आता. एक असेल आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो रजिस्टर इन सिरीज, एक असेल आपल्याकडे रजिस्टर्स इन पॅरलल. तर ते दोन्ही कन्सेप्ट आपले सगळ्यात शेवटचे म्हणून आपण त्याच्यावरती न्यूमेरिकल पण असतात त्यांना शेवट घेऊ. तसेही तुमच्या चॅप्टरमध्ये त्यांना शेवटच ठेवलेलं आहे, आपण पण त्यांना शेवट घेऊ. पण आज आपण जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत त्याच्या आधी ते सगळे संपून टाकू. बघा मग आपला पुढचा टॉपिक असेल ज्याला आपण म्हणतो कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. आता कंडक्टर आणि इन्सुलेटर हा आपला पुढचा टॉपिक असेल, त्याचा आपण काय करू व्यवस्थित समजून घेऊ. पुढचा टॉपिक आहे आपल्याकडे कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स. कंडक्टर कुणाला म्हणायचं आणि इन्सुलेटर कुणाला म्हणायचं आपल्याला ते बघायचंय. मग आता हे बघत असताना आपल्याला बघा काही छोट्या छोट्या कन्सेप्ट येतील ज्यांना आपल्याला समजून घेणं गरजेचं असेल. लिहिता तर येतीलच आपल्याला. कंडक्टर कुणाला म्हणायचं आणि कोणाला इन्सुलेटर म्हणायचं ते आपण बघतोय. मग बघा आपण काय सांगितलं आता, कोणतेही सबस्टन्सेस किंवा कोणतेही आपण काय म्हणतो मटेरियल ज्याच्यामधून काय होऊ शकेल, करंट पास होऊ शकेल, त्याला काय म्हणायचं, कंडक्टर. मग आपण असं लिहू शकतो की नाही, कंडक्टरची डेफिनेशन लिहितोय आपण. कंडक्टर, कंडक्टर कोणाला म्हणायचं, द मटेरियल थ्रू विच इलेक्ट्रिक करंट कॅन पास. इलेक्ट्रिक करंट कॅन पास. इलेक्ट्रिक करंट कॅन पास. The material through which electric current can pass is the conductor. अशा मटेरियलला आपण काय म्हणतो, कंडक्टर. ज्याच्यामधून करंट इझिली पास होऊ शकेल त्यांना आपण काय म्हणतो, कंडक्टर्स. मग कोणते मटेरियल असतील असे आपल्याकडे, जेवढे मेटल्स असतील आपले सगळे मेटल काय असतील आपले, कंडक्टर्स. मग आपण एक्झाम्पल टाकायचं ठरलं तर काय काय टाकू शकतो आपण. एक्झाम्पल बघा यांचे कंडक्टरचे काय काय येतील. पहिले येईल आपल्याकडे ॲल्युमिनियम, दुसरं येईल आपल्याकडे कॉपर, तिसरा येईल आपल्याकडे आयर्न, आणि आपण अजून एक्सेट्रा टाकून सांगू शकतो अजून खूप सारे मटेरियल असतील. देन आपल्याकडे दुसरा येतोय इन्सुलेटर. कुणाला म्हणायचं, इन्सुलेटर. हे याच्या अपोजिट असतील की नाही. करंट का पास होतोय एखाद्या मटेरियल मधून तर ते आहे आपलं कंडक्टर. ज्याच्यातून करंट पास होत नाही त्याला काय म्हणू आपण, इन्सुलेटर. द मटेरियल्स थ्रू विच, ज्यांच्यातून काय होतो आपण म्हणतो करंट पास होत नाही. इलेक्ट्रिक करंट डू नॉट पास इझिली.
ज्यांच्यातून इलेक्ट्रिक करंट डू नॉट पास इझिली त्यांना आपण काय म्हणतो, आर द इन्सुलेटर्स. अशा मटेरियलला आपण काय म्हणतो, इन्सुलेटर्स. मग असे कोणकोणते मटेरियल असतील का ज्यांच्यातून करंट इझिली पास होणार नाही? आपल्याकडे बघा, लाकूड असेल, कागद असेल, पडदा असेल आपल्या घराचा, याच्यातून थोडी करंट पास होतो. मग आपण एक्झाम्पल मध्ये काय टाकलं पाहिजे बघा, आपल्याकडे बघा एक्झाम्पल्स, प्लास्टिक असेल, वूड असेल, प्लास्टिक असेल, लाकूड असेल, त्याच्यानंतर आपण म्हणतो पेपर असेल, ग्लास, काचेतून पण करंट पास होत नाही. आणि एक सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल, रबर. लाईटचे काम करणारे लोक रबरचे ग्लोव्ह घातल्याशिवाय कामच करत नाही. त्याचं रिझन काय, रबर इज अ इन्सुलेटर एक्सेट्रा. मग आपण काय केलं बघा, इन्सुलेटर आणि कंडक्टर या दोन्ही कन्सेप्टला बघत असताना आपण काय म्हटलं, ज्या मटेरियल्स मधून इझिली करंट पास होऊ शकतो त्यांना म्हणायचं कंडक्टर. त्यांचे एक्झाम्पल दिले आपण, ॲल्युमिनियम, सोडियम, कॉपर, आयर्न काय असतील ते. नंतर आपण म्हटलं इन्सुलेटर कोणाला म्हणायचं, ज्या मटेरियल मधून इलेक्ट्रिक करंट इझिली पास होत नाही त्यांना काय म्हणतो आपण, इन्सुलेटर्स. यांचे पण आपण एक्झाम्पल दिले. मग आता यांच्यातून करंट पास होण्याचं रिझन काय असेल बरं, आपल्याला माहिती काय म्हणतो आपण, जर आपण एक वायर घेतली अशी इलेक्ट्रिक वायर, सर्किटमध्ये आपण मागाशी अशा रेषा मारल्या होत्या, रेषा ऍक्च्युअल काय वायर्स, आणि त्याच्यामध्ये मी काय केलं, याचा जर रेजिस्टन्स मी असा छोटा छोटा ठेवला तर काय होईल, करंट इझिली पास होईल याच्यातून. मग आपण इथे एक पॉईंट काय ऍड करतो बघा, डिफरन्स मध्ये एक पॉईंट अजून ऍड होईल आपल्याकडे, काय, दे हॅव लो रेजिस्टन्स. ह्या मटेरियलचा रेजिस्टन्स कसा असेल म्हणतो आपण, एकदम लो असेल, कमी असेल. बघितलं रेजिस्टन्स किती छोटा आहे. तेच जर आपण यांच्या बाबतीत बघितलं तर आपण काय म्हणतो, इथून जर बघितलं आपण यांचा रेजिस्टन्स असा असेल आपल्याकडे, मग इथं रेजिस्टन्स किती मोठा आहे, त्याच्यातून करंट इझिली पास होईल का? मग आपण इथं काय सांगणार, दे हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स. दे हॅव व्हेरी हाय रेजिस्टन्स. मग आता अशा पद्धतीने आपल्याकडे कंडक्टर आणि इन्सुलेटरचे दोन्ही टॉपिक आपले काय होतात, संपून जातात. आता आपल्याला पुढे जाऊन बघायचंय काय, कंडक्टर, इन्सुलेटर संपल्यानंतर आपल्याकडे पुढचा एक टॉपिक येतो. पण त्यापूर्वी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे टेक्स्टबुकने, ती ऍक्टिव्हिटी आपण समजून घेतली पाहिजे, नाही का? मग आपण काय केलं बघा, आता एक ऍक्टिव्हिटी आपल्याला, ती ऍक्टिव्हिटी समजून घेतोय आपण. ऍक्टिव्हिटी काय सांगते ते बघू. आता हे जर समजलं असेल, लिहून झाला असेल तर काही हरकत नाही. तसाही मी वेळ दिला होता स्क्रीनशॉट घेणे इतका वेळ तर होता आपल्याकडे. आता आपण याला जर रब केलं आणि याच्या जागी आपल्याला जी ऍक्टिव्हिटी दिली ती बघली, आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आणि ती ऍक्टिव्हिटी काय सांगते ते आपण जर बघितलं तर आपल्या काय लक्षात येतं बघा. आपण काय केलं, आपल्या घरात असणारा एक घड्याळाचा आपण काय घेतला, सेल घेतला. एक काय घेतला आपण, सेल घेतला, ज्याला आपण कसं दाखवतो, सिम्पली सेल घेतला म्हटल्यानंतर सेल सारखा दाखवू त्याला. आपण काय घेतला, एक सेल घेतला घड्याळाचा. ऍक्टिव्हिटी खूप सिंपल आहे. आपण घेतलाय घड्याळाचा सेल. सेल आपल्याकडे सिंपल असतो असाच. सेल घेतला, या सेलला मी काय केलं, एक वायर घेतली आणि वायर इकडे कनेक्ट केली. ती सेम वायर मी काय केली, ह्या सेलच्या दुसऱ्या बाजूला कनेक्ट केली. आता मला सांगा काय होईल, या वायर मधून करंट पास व्हायला लागेल. ऑब्व्हियसली सेल आहे म्हटल्यानंतर इकडे आपण म्हणू पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह टर्मिनल. सेल मधून काय पास होईल, आपला करंट पास व्हायला लागेल. मग मी काय केलं, सडनली ही वायर इथे कट केली. आपण ही वायर काय केली, कट केली, ब्रेक केली. वायर ब्रेक केली आणि वायरच्या जागी मी काय केलं, आता एक इरेजर लावला. तर आता याच्यातून करंट पास होईल का? पहिली गोष्ट आपण काय म्हटलं होतं, रबर काय आहे आपल्याकडे, इन्सुलेटर. आणि मी जर इथं खोड रबर लावलं, इरेजर लावलं, तर याच्यातून करंट पास होईल का? आता अजिबात नाही, करंट विल नॉट पास. सेम टाइमला आपण काय केलं, इथून आपण याला पण काढून टाकलं. काय म्हटलं आपण, इथून आपण इरेजर काढून टाकला. आणि कोण टाकला आपण, इरेजरच्या जागी आपण टाकला एक लोखंडाचा खिळा. एक आपण काय केला, लोखंडाचा खिळा टाकला, त्याला काय म्हणतो आपण, नेल. लोखंडाचा खिळा टाकला तर काय होईल, आपल्याकडे इझिली करंट पुन्हा फ्लो व्हायला लागेल. आणि जर इझिली करंट फ्लो होत असेल तर आपलं कंक्लुजन काय निघालं, रबर पासून बनलेलं इरेजर काय होतं, इन्सुलेटर. आणि हा जो लोखंडापासून बनलेला खिळा असेल तो काय आपल्याकडे, कंडक्टर. तर इन्सुलेटर आणि कंडक्टरचा कन्सेप्ट पण आपल्याकडे संपलेला असेल. आता एक शेवटचा टॉपिक घेऊ आपण आजचा, ज्याला आपण काय म्हणतो,
इलेक्ट्रिक सर्किटमध्ये किंवा इलेक्ट्रिक जे काय आपल्या घरामध्ये वायरिंग वगैरे होतात त्यामध्ये यूज होणाऱ्या वेगवेगळ्या टर्म्स असतील, त्या टर्म्स आपल्याला समजून घ्यायच्यात. एकदा हे सगळं समजलं असेल तर आता आपण पुढचा टॉपिक बघू आपला. त्या टॉपिकला आपण काय नाव देऊ शकतो, सरळ सरळ इलेक्ट्रिक टर्म्स, किंवा आपण असं म्हणू शकतो वेगवेगळे जे काही सिम्बल असतील, इलेक्ट्रिक सिम्बल्स युज्ड इन अ इलेक्ट्रिक सर्किट. मग आता बघा आपण एक कॉलम बनवू, आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण एक कॉलम आहे, पण आपण त्याला थोडंसं इझी बनवू. आपल्याला जेवढे गरजेचे तेवढेच बघायचे, सगळेच बघत बसायचे नाही, सगळेच नाही बघायचे. त्याचं रिझन काय, एवढे आपल्याला कोणी विचारत पण नाही. आपल्याला फक्त काय विचारलं जातं, आपल्याला समजा डायग्राम दिली आणि आपल्याला विचारलं जातं आयडेंटिफाय द गिव्हन सिम्बॉल. मग सिम्बॉल ओळखण्यासाठी आपल्याला क्वेश्चन येतो याच्यावरती. मग काय काय येतं त्याच्यामध्ये आपल्याला ते बघायचंय. बघा आपल्याला सगळ्यात पहिलं सिम्बल दिलेले असतील त्याच्यावरून ओळखायचं आपल्याला काय काय असतील ते. सगळ्यात पहिलं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये विचारलं जातं आपल्याला, हा जर मी घेतला आता इकडे आपण काय करू, नाव लिहू त्याचं आणि इकडे सिम्बल लिहू, किंवा इकडे सिम्बल तिकडे नाव लिहू. हा जर आपण घेतला तर हा कोण असणार आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये, याला आपण काय म्हणतो, इट्स अ सेल, इलेक्ट्रिक सेल म्हणू आपण याला. पण तेच मी काय केलं, एका सेल मधून मला व्होल्टेज कमी मिळतोय, पोटेन्शियल डिफरन्स कमी मिळतोय. मग मला जास्त पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे असला तर मला काय करावं लागेल, जास्त सेल वापरावे लागतील. मग जेव्हा आपण काय करतो, एकाच याच्यामध्ये आपण भरपूर सेल वापरतो असे, त्यावेळी अशा भरपूर सेल वापरलेल्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण बॅटरी. हा फरक आहे सेल आणि बॅटरी मध्ये. ठीक आहे, पुढचा सिंबल येतो आपल्याकडे. बघा आपण काय सांगतोय, जो आपण यूज केला होता मगाशीच ऑलरेडी, हा काय आपल्याकडे ब्रॅकेट सारखा दिसणार, हा कोण आहे आपल्याकडे, याला आपण म्हणतो की, किंवा याला आपण काय म्हणतो, स्विच. की किंवा स्विच म्हणतो आपण याला. हे तर बघितलं होतं आपण, सर्किटमध्ये ड्रॉ केलेलं आहे ऑलरेडी. नंतर आपण काय सांगतो, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, लाईट गेली जरा.